नमस्कार. आज आपण गावरान पद्धतीचं काळ्या मसाल्यातील चिकन रस्सा बनवत आहोत. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने काळ्या मसाल्याचं वाटण तयार करण्यापासून ते परफेक्ट चिकन कसं शिजवावं आणि अगदी गावाकडच्या पद्धतीने आज आपण चिकन रस्सा बनवणार आहोत. चवीला अप्रतिम, बनवायला सोपा. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथं मी गावरान कोंबडीचं चिकन घेतलेलं आहे. तर हे साधारण 700 ते 750 ग्राम इतकं चिकन आहे. चिकन व्यवस्थित स्वच्छ करून त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर चिकनमधलं पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आहे. चिकन साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपल्याला पेस्ट तयार करायची आहे. तर इथं मी 25 ते 30 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक, बारीक चिरलेला कोथिंबीर घ्यायचा आहे. आपल्याला ही पेस्ट चिकन सूप आणि चिकन रस्सा बनवण्यासाठी लागणार आहे. त्यासाठीचे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा मी यामध्ये जिरे घालणार आहे. जिरे घालणं टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक अशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे. अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला चिकनमध्ये घालायची आहे. तर इथं मी 2 मोठे चमचे पेस्ट घालणार आहे. यामध्ये हवं असल्यास तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे. सुरुवातीला मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीने मिक्स केलं की चिकन आणि इतर साहित्य छान एकजीव होतं. यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित मिक्स होते. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या ते 1 तासासाठी चिकन आपल्याला मुरवत ठेवायचं आहे. सर्वात आधी आपण चिकन शिजवून घेऊया, म्हणजेच चिकन सूप करायचं आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. त्यानंतर पाव चमचा जिरे, 1 तमालपत्र, 3 ते 4 लवंग आणि 3 ते 4 मिरी घातलेले आहे. 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. शक्य तितका आपल्याला बारीक करायचा आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सुरुवातीला आपण तेलामध्ये खडे मसाले आणि जिरे घातले, त्यामुळे सूप अतिशय चविष्ट बनून तयार होतं. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. 2 ते 3 मिनिट कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी हळद घातली. पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. इथं चिकन व्यवस्थित मुरलेलं आहे. अर्धा तास मी चिकन मुरवत ठेवलं होतं. त्यानंतर चिकन आता आपण कांद्यामध्ये घालूया आणि 2 ते 3 मिनिट चिकन कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही. त्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट चिकन आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत, न पाणी घालता. यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. मिठामुळे चिकनला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं 6 ते 7 मिनिट झालेले आहे. मी चिकन वाफेवरच शिजवून घेतलं. चिकन तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकता. इथं मी कुकरमध्ये शिजवणार आहे. तर कुकरमध्ये शिजवल्यामुळे गॅसची आणि वेळेची सुद्धा बचत होते. जी पद्धत तुम्हाला योग्य आणि सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही चिकन शिजवून घेऊ शकता. त्यानंतर मी इथं गरम पाणी घातलेलं आहे. जितकं सूप तुम्हाला हवं आहे तितकं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. तर मी 2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे. झाकण लावून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आपण वाफेवर 5 ते 6 मिनिट चिकन शिजवून घेतलं. 2 शिट्ट्यांमध्ये चिकन व्यवस्थित शिजून तयार होतं. चिकन शिजतंय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. माझ्याकडे मातीचा तवा आहे, त्यावरच मी मसाले व्यवस्थित भाजून घेणार आहे. इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत. 2 चक्रफूल, 2 हिरवी इलायची, त्यानंतर 4 ते 5 लवंग, 4 मिरे, त्यानंतर दगडफूल, अर्धा इंच मी इथं दालचिनी घेतलेली आहे. त्यानंतर जावेत्री, इथे मी 4 काश्मीरी मिरची घेतलेली आहे. हाताने आपल्याला मिरची व्यवस्थित तोडून घ्यायची आहे. यामध्ये जर तुम्हाला आणखी काही खडे मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर मी 2 तमालपत्र घेतलेले आहेत. तमालपत्र आपल्याला हाताने तोडून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं तेल घालायचं आहे. आता मी गॅस ऑन करते. तुम्हाला सविस्तर मसाले दाखवायचे होते, त्यामुळे मी सुरुवातीला गॅस बंद केलेला होता. आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. पाव चमचा मी खसखस घालणार आहे. पुन्हा 1 ते 2 मिनिट मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. गॅस बंद करूया आणि मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे. तर मोठे 2 कांदे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो आपल्याला डायरेक्ट फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत छान काळा कलर येत नाही तोपर्यंत. अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो भाजून घेतल्यामुळे छान वाटणाला काळा रंग येतो. तुम्ही बघू शकता इथं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे. कांदा आणि टोमॅटोला आपण कट करून घेऊया, म्हणजेच ते पटकन थंड होतील आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला
वाटण तयार करून घ्यायचं आहे। गावाकडची पद्धत म्हटल्यावर एक पदार्थ आवर्जून घालतात, तो म्हणजे हरभऱ्याची डाळ म्हणजेच चणा डाळ। डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। त्यासाठी तव्यावर मी 1 चमचा तेल घातलं, त्यानंतर 1 चमचा मी हरभऱ्याची डाळ घेतली म्हणजेच चणा डाळ घेतली। जोपर्यंत डाळ छान ब्राऊन रंगाची होत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ जर आपण वाटणामध्ये घातली तर भाजीला चव अप्रतिम येते। बऱ्याचदा तांदूळ सुद्धा वाटणामध्ये भाजून घालतात। आता ही डाळ आपण वाटणामध्ये घालूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे। वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा। तुम्ही बघू शकता वाटण आपलं इथं तयार झालेलं आहे। त्यानंतर गॅसवर मी हंडी ठेवलेली आहे। हंडी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 2 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे। तेलामध्ये पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे। सुरुवातीलाच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची, म्हणजेच त्याचा कच्चटपणा दूर होतो आणि रश्श्याला चव छान येते। गॅसची फ्लेम लो करायची आहे। आता इथं मी पावडर मसाले घेतलेले आहेत, तर 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। आता पावडर मसाले आपल्याला तेलामध्ये घालायचे आहे। त्यानंतर इथं मी 1 चमचा रेडीमेड चिकन मसाला घेतलेला आहे। चिकन मसाला घालणं टोटली ऑप्शनल आहे। चिकन मसाला नसेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा गरम मसाला यामध्ये घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आहे। वाटणामध्ये आपण खडे मसाले घातलेले आहेत, त्यामुळे जर तुम्हाला रेडीमेड मसाला नसेल घालायचा तरी सुद्धा चालेल। वाटण घातल्यानंतर मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊया। थोडासा मसाला मला ड्राय वाटत होता म्हणून मी 2 ते 3 टेबलस्पून पाणी घातलेलं आहे। चिकन सुद्धा शिजलेलं आहे। मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या। वाफ पूर्णपणे काढायची आहे। त्यानंतर झाकण उघडून बघूया। तुम्ही बघू शकता परफेक्ट असं चिकन आपलं शिजलेलं आहे। चिकन सूप अतिशय चविष्ट आणि घट्ट तयार झालेलं आहे। चिकन आपण बघूया शिजलं का नाही ते। चिकन सुद्धा व्यवस्थित शिजून तयार झालेलं आहे। घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असं चिकन सूप आपलं तयार झालेलं आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने चिकन सूप नक्की ट्राय करा। त्यानंतर 2 चमचे मी चिकन सूप हे मसाल्यामध्ये घालणार आहे। पुन्हा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाला व्यवस्थित परतून घेणार आहोत। गावाकडे चुलीवर चिकन बनवलं जातं, इथं आपल्याकडे चूल नाही, त्यामुळे मी गॅसवरच बनवणार आहे। बनवण्याची पद्धत आहे ती गावाकडचीच आहे। अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मात्र भन्नाट चवीचं चिकन आज आपण बनवणार आहोत। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। इथं आपला मसाला परफेक्ट परतून तयार झालेला आहे। आता यामध्ये आपण चिकन घालूया। सुरुवातीला पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही। 3 ते 4 मिनिट मसाल्यासोबत चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच चिकनचा जो अर्क असतो तो छान मसाल्यामध्ये उतरतो आणि छान चविष्ट असा आपला रस्सा तयार होतो। त्यानंतर थोडं थोडं करत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। जसा रस्सा तुम्हाला हवा आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार पाणी घालायचं आहे। थोडंसं मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घातला। मीडियम फ्लेमवर रस्सा आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे। तेलाचं आणि लाल मिरची पावडरचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता। तयार आहे छान झणझणीत गावाकडच्या पद्धतीने चिकन रस्सा। गरमागरम भाताबरोबर, बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर छान चुरून खा, अप्रतिम लागतो। एकदा तुम्ही या पद्धतीने चिकन रस्सा नक्की ट्राय करा। नुसत्या वासानेच खावासा वाटणारा गावरान कोंबडीचा गावरान रस्सा तयार आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।